हाय, मी माधुरीच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आज बोलणार आहे पोलिसांविषयी, कारण मी आहे आज एक पोलीस पत्नी आणि मी बोलणार आहे की म्हणजे प्रत्येक बायकांचं असं म्हणणं राहतं की पोलीस पत्नींचं काय बाबा मत असेल, तर मी आज व्यक्त करणार आहे. म्हणजे माझं स्वतःचं मत मी व्यक्त करणार आहे इथे. तर असं होतं की कसे मिस्टर तर आपल्या ड्युटीवरच राहतात, म्हणजे कंटिन्यू पोलिसांना ड्युट्या लागतात. तर घरातला सगळा लोड एकट्या बाईवर येतो. मेन म्हणजे लहान मुलं असतील तर त्यांना सांभाळा, वयस्कर सासू सासरे असतील तर ते सांभाळा, पूर्ण घर सांभाळा, घरातली सर्वच गोष्टी करा. पण कसं आहे, पोलीस पत्नी असण्याचा गर्व पण होतो, की अभिमान वाटतो त्या गोष्टीचा, की हां आपण एक पोलीस पत्नी आहे आणि आपला नवरा किंवा देशासाठी लढत आहे. तर त्यामुळे आपण सुरक्षित आहोत याचा पण गर्व वाटतो. तर असंच होतं. आणि मेन म्हणजे कसं होतं, पण मनात कुठेतरी खंत पण राहते, की आपल्या मिस्टर आपल्यासोबत कुठल्याच कार्यक्रमामध्ये म्हणजे अवेलेबल नसतात. कारण कसं होतं माहिती आहे का, जेव्हा जेव्हा काही पण कार्यक्रम येतात किंवा सणवार येतात तेव्हा या लोकांना, पोलीस लोकांना सर्वत्र ड्युट्याच लागलेल्या असतात. पण त्यांनाही दोष देऊ शकत नाही, त्यांच्याही इच्छा असतात, ते ते मन मारून म्हणजे ते ड्युटी करत असतात. कारण त्यांनाही असं वाटतंच ना, की आपणही आपल्या फॅमिलीसोबत राहावे आणि सर्व सण सेलिब्रेट करावे. पण ते नाही शक्य, कारण त्यांना ड्युटी करणं गरजेचंच असतं. कारण ते जर ड्युटी नाही केले तर आपण आपले सुरक्षितपणे आपले सण आपण सेलिब्रेट करू शकणार नाही आहे. त्यामुळे त्यांना आपण दोष देण्यात काही अर्थ नसतो. तरी पण असं सांगू, म्हणजे मी माझं कंडिशन तुम्हाला सांगते, की माझं कसं होतं, मुलांना पण, माझ्या लहान मुलाला, माझ्या मोठ्या मुलांना पप्पांची खूप सवय आहे. त्यामुळे त्यांना सतत आठवण राहत राहते, की कुठला पण कार्यक्रम आला की आता मम्मी पप्पा कधी येणार आहेत, पप्पा कधी येणार आहेत, त्यांचं चालू राहतं माझ्या मागे. तर मुलं पप्पांची वाट बघत असतात. पण हे ड्युटीवर असल्यामुळे मुलांना पटकन समजत नाही की हां पप्पांना वेळ लागेल किंवा पप्पा आता लगेच येऊ शकणार नाही. आणि पप्पा पण मग मुलांनाशी खोटं बोलतात, हां आम्ही आलो 10 मिनिटात 15 मिनिटात. पण असं शक्य नाही होते. कधीतरी बायचान्स एखाद्या वेळेस की सणावाराला पप्पा घरी असतात, नाही तर शक्यतो नसतातच. पण आपण त्या लोकांना काही बोलू शकत नाही. पण मुलांच्या पण आशा असतात की पप्पांसोबत सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करायच्या. तर ठीक आहे, त्यांचाही म्हणजे हट्ट असतोच ना. शेवटी ते छोटे तर त्यांना काय आपण बोलू शकत नाही. पण बायकांचं कसं राहतं, म्हणजे आपल्याला समजतं, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी हँडल करत राहतो, की हां बाबा पप्पा येतील, थांब तू वाट बघ, मग आपण हे करू, मग ते करू, असं चालू राहतं बायकांचं. पण एक त्या पण मनापासून वाट बघत असतात, की हां आत्ता मिस्टर येतील मग आपण हे करू किंवा आपण तसं करू, बाहेर जाऊ. म्हणजे नियोजन आपलं नंतरच राहतं सर्वांचं. तसं आमचंही होतं, कारण आम्हाला बी वाट बघत बसतो आम्ही. प्रत्येक स्पेशली काही ठराविक सण असतात त्यावेळेस आपण खूप वाट पाहतो, पण त्यांना शक्य नसतं त्यांना घरी राहणं. तर दिवाळीच्या पिरियडमध्ये असंच होतं, माझा स्वतःचा अनुभव आलेला मी सांगते. तर दिवाळीमध्ये दरवर्षी असंच होतं, आम्ही इथे मुंबईमध्ये राहतो, तर हे गावी आम्ही सुट्टीला जातो. मुलांना सुट्ट्या पडल्या की शक्यतो आम्ही गावालाच जातो. आणि गावाला गेलं की म्हणजे तिथं आठवण राहते, पप्पा 8 दिवसातून 1 दिवस येणार सुट्टी, म्हणजे त्यांना एकच दिवस सुट्टी असते, तर ते फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायला म्हणजे गावी येतात. पण त्यांना दिवाळीच्या पिरियडमध्ये तर कधीच कोणाला शक्य होत नाही आहेत की सुट्टीवर येणं. आणि ते दिवाळीला कधीच नसतात आत्तापर्यंत. म्हणजे जेवढ्या दिवाळी आमचे झाले लग्न झाल्यापासून, तेव्हा एकही दिवाळीला ते घरी नव्हते. तर असं होतं, म्हणजे आम्ही वाट बघतो की हां आता येतील, किंवा मग खोटं बोलत असतील आता येतील आमच्यासोबत, आम्हाला ते फसवतात आणि अचानक सरप्राईज देतात, असं मनाचा ग्रह करून घेतलेला असतो आम्ही, की हां ते येणार आता. पण असं होत नाही. आणि त्यांना ड्युटीवरून काय सुट्टी भेटत नाही, त्यामुळे ते आपल्याला पाहिजे त्यावेळेसला घरी अवेलेबल असू शकत नाही. तर मुलं पण वाट बघून बघून थकून जातात, की पप्पा येतील पप्पा येतील. पण पप्पाला खरं तर ड्युटीमुळे त्यांना बोलण्यातही काय अर्थ नसतो, की तुम्ही आले नाही किंवा आम्ही वाट बघितली असं काही म्हणू शकत नाही, ते पण थकून जातात. तसंच आपण कोरोनामध्ये पाहिलेलं असतं, म्हणजे कुठला पण काही पण आलं की पहिले पोलिसांना कॉल येतो, की तुम्ही म्हणजे बंदोबस्तसाठी या. तर त्यांना सर्व हातातले कामं किंवा मुलांचे स्वप्न, बायकोचे स्वप्न, असं सर्व अर्धवट सोडून जावंच लागतं. त्यामुळे ते पण त्यांचं मन मारून कुठेतरी जगतच असतात, की हां मी पण मुलांसोबत जाऊ शकलो नाही, किंवा एखादा कार्यक्रम आहे आणि मुलाला तिथं पप्पांची गरज आहे, तेव्हा तो म्हणजे मम्मीलाच घेऊन जावं लागतं त्याला, कारण पप्पांच्या ड्युटीमुळे त्यांना तिथे येणं म्हणजे हे होत नाही, शक्य होत नाही. तेव्हा आपण तिथं एक बाईला किंवा पोलिसाची पत्नीचं म्हणजे कसं राहतं, पोलिसांना घरी पण सर्व हँडल करा, म्हणजे आमचं सर्वांचं तसं राहतं. मी सर्वच भगिनींच्या वतीने असं बोलते, की मला मला तरी असं वाटतं, की बाबा नवरा आपला ड्युटी म्हणजे देशासाठी करतोय तर अभिमानाची गोष्ट आहे, त्यात कुठला वादच नाही आहे. पण तरी पण मुलांसाठी पण थोडाफार वेळ भेटावा, असं म्हणजे माझं तरी मत आहे. किंवा सणावाराला ॲक्च्युली ते सोबत असावं असं राहतं, कारण कुठला पण सण सेलिब्रेट करायचा म्हटलं की तो एकटीला आणि मुलांच्या आनंदासाठी किंवा सर्वांच्या आनंदासाठी तो हसून खेळून करावा लागतो. जरी मनात कुठेतरी खंत राहते की मिस्टर आले नाही आहेत किंवा ते आपल्यासोबत सणाला नाही आहेत, तरी पण एक सर्वांच्या आनंदासाठी आपण ते सेलिब्रेट करत असतो.
तसंच कुठली पण गोष्ट असली की म्हणजे आता बाहेर काही घडलं की लगेच तिथं पोलिसांसाठी कॉल केला जातो की हां इथं बंदोबस्त आहे, तुम्ही लवकर या. मग त्यांना पण हातातले कामं सोडून जावंच लागतं. त्यामुळे त्यांनाही आपण काही बोलू शकत नाही आहे. पण एक मनात राहतं बघा की हां ही आपल्यासोबत नाही आहे, आणि एकटीला बाईला मग लोड येतो. मुलांचे सर्व शाळेचं असेल किंवा घर सांभाळणं असेल, इमर्जन्सी काय प्रॉब्लेम आला असेल तर तो हँडल करायला पण या ड्युट्यांमधून त्यांना वेळ नसतो. त्यामुळे एकट्या स्त्रीला सर्व हँडल करावे लागतं. आता आम्ही जिथं राहतो हा सर्व पोलीस कॅम्प आहे, त्यामुळे इथं सर्वच म्हणजे बायका एकटे घरी राहतात. तेव्हा इथं सेफ्टी तर आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, इथं सेफ्टी भरपूर आहे. पण जेव्हा गरज असते तेव्हा असं पटकन हां तुम्ही या घरी आपण जाऊ असं म्हणू शकत नाही आहे त्यांना. त्यामुळे कुठल्या पण गोष्टीचं नियोजन आम्हाला यांच्या सुट्टीवरच करावं लागतं. जसं की आम्ही फिरायला पण कुठं जायचं म्हटलं तर आधी यांच्या मिस्टरांना सुट्ट्या पाहाव्या लागतं. त्यांना आठवड्यात 1च दिवस सुट्टी राहते. आणि पोलिसांचं मेन म्हणजे असं आहे, जे ऑफिसवाल्याला त्यांना भरपूर सुट्ट्या भेटतात, पण पोलिसांची ड्युटीच अशी आहे की कुठल्याच सणाला ते घरी कधीच म्हणजे सुट्टीवर त्यांना पाठवत नाही आहेत. त्यामुळे त्यांचे पण सण म्हणजे हे फॅमिलीसोबत साजरं करायचं स्वप्न कधीच पूर्ण होत नाही आहे. कदाचित 1-2 केसेस असं होतात की ज्या वेळेस त्यांना सुट्टीवर पाठवलं जातं किंवा हे. पण चला ठीक आहे, ते संरक्षण देशाच्या म्हणजे चांगल्यासाठीच कामं करतात, तर आपण मलाही त्याचा अभिमान आहे की हां बाबा मिस्टरांनी. पण कसं राहतं ते सगळं बाहेरचं हँडल करता करता घरातले पण सर्व कामं हँडल करा. प्लस यांच्या ड्युटीचं पण असं राहतं, बाहेर रात्री म्हणजे दुपारी कधी पण त्यांना ड्युटीवर हजर राहावं लागतं. त्यामुळे त्यांचा ड्रेस करा, डब्बा बनवा, असे भरपूर कामं असतात बायकांसाठी, जे घरी बायका म्हणजे एक बाई हँडल करत असते. तर घराच्या मागं म्हणजे एक पोलिसांच्या मागं त्याचं सर्व कुटुंब हँडल करते ती एक स्त्रीच असते. आणि ते आम्ही सर्व बायका म्हणजे पोलीस पत्नी करत असतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.